मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपल्याला वाटते की आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये. आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या जाणवू नये. आपले जीवन हे खूप सुखी, सुंदर, समाधानाचे व्हावे आणि निश्चितच आरामदायी आपले जीवन असावे असेच आपल्याला वाटत असते. त्यात कोणत्याही प्रकारची चिंता असू नये, ताणतणाव असू नये, भीतीचं वातावरण असू नये, नैराश्यसुद्धा आपल्याला येऊ नये असंच वाटत असतं. आणि त्यातल्या त्यात मग आपण विचाराचं सर्कल असं बनवण्याचा प्रयत्न करतो की ज्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे, समस्या नाही आहे, ताणतणाव नाही आहे, दुःख नाही आहे, निराशा नाही आहे आणि कुठलंही ओझं वाटेल, दडपण येईल असं नाही आहे. म्हणजे पूर्णतः सुरक्षा आहे, आरामदायी जीवन आहे असं सर्कल विचारांचं आपण बनवत असतो. आणि तसंच आपल्याला कम्फर्ट जीवन लाभावं अशीच अपेक्षा आपण करत असतो. म्हणजेच एक प्रकारचा कम्फर्ट झोन आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, अशा जीवनाचा जेव्हाही आपण विचार करतो की मी कम्फर्ट असायला पाहिजे, मित्रांनो, जेव्हाही आपण अशा कम्फर्ट झोनचा विचार करतो तर आपण कुठल्याही प्रकारचं ध्येय गाठायचं असेल तर कम्फर्ट झोनमध्ये राहून होत नाही. म्हणजे आरामदायी जीवनही जगायचं आणि आपल्याला एक उच्च ध्येयाची अपेक्षासुद्धा आहे. तर हे कम्फर्ट झोनमध्ये आपण उच्च ध्येयाचा विचार करूच शकत नाही. आपल्याला खूप चांगलं यशस्वी जीवन हवं आहे, खूप उच्च ध्येय ठेवायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे, खूप उच्च प्रकारे यशस्वी व्हायचं आहे. या कम्फर्ट झोनच्या आपल्याला बाहेर निघावंच लागेल, नाही तर आपण प्रगती करू शकणार नाही. आरामदायी जीवन हवं आहे, सुखाचं हवं आहे, समाधानाचं हवं आहे अशी जशी अपेक्षा आपण करतो तर आपण मोठ्या ध्येयाचा, मोठ्या यशाचा विचारच करू शकत नाही. म्हणून आपल्याला खूप चांगली प्रगती, खूप चांगलं यश, खूप चांगलं जीवन जर प्रगतीचं हवं असेल तर मित्रांनो, आज रोजी आपल्याला या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, निश्चितच आपल्या लक्षात आलं असेल. अशाच पद्धतीने आपण जीवनाला अधिक सजगपणे बघणं शिकलो पाहिजे. मित्रांनो, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.